हाय फ्रेंड्स, हेरंब फूड अँड नेचरमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कर्ली फिश फ्राय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्टी कर्ली फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 15 कापलेले कर्लीचे तुकडे। सर्वात आधी आपण कापलेले मासे 10 मिनिटं मीठ लावून ठेवणार आहोत। दहा मिनिटांनंतर मासे स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण मासे मॅरिनेट करण्यासाठी पेस्ट तयार करूया। त्यासाठी आपल्याला लागेल 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 इंच 10 ते 12 पुदिन्याची पाने, पाव वाटी कोथिंबीर आणि थोडीशी चिंच। सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत। आता तयार केलेल्या पेस्टमध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊ। आता ही पेस्ट आपण माशांना लावणार आहोत। अशा प्रकारे सर्व मासे मॅरिनेट करून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 15 मिनिटांनंतर मासे चांगल्या प्रकारे मॅरिनेट झाले आहेत। आता आपण मासे फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करूया। माशांना कोटिंग करण्यासाठी एका डिशमध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊ। त्यात 2 चमचे रवा आणि पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मिरची पूड घालून नीट मिसळून घेऊया। आता आपण तांदळाच्या पिठाचं कोटिंग करून मासे पॅनमध्ये ठेवणार आहोत। अशा प्रकारे मासे आपण कोटिंग करून फ्राय करायला ठेवणार आहोत।
आणि दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत मासे फ्राय करून घेणार आहोत। साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये मासे चांगल्या प्रकारे फ्राय होतात। अशा प्रकारे टेस्टी कर्ली फ्राय तयार झालेत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।